अजब रमा राघवची जोडी। तेव्हा उठता बसता उपास कर। आजी, उठताना बसताना उपवास कसा करायचा हे ना मी कधी ऐकलंय। नाही नाही, असा उठता बसता नाही करायचा उपास। उठता बसता म्हणजे नवरात्राच्या पहिल्या दिवशी आणि नवरात्राच्या शेवटच्या दिवशी करायचा उपास। नाही आजी, तसं नाही, मला ना पूर्ण 9 दिवस उपवास करायचा। असं म्हणतेस? बर, दिवसभर उपवास कर आणि रात्री जेव। तुझं पहिलंच वर्ष आहे ना, परत दिवसभर सुद्धा पूर्ण उपाशी राहायची गरज नसते। दूध आणि फळं घेतलेली चालतात आणि रात्री हलकसं जेव। अगं तसं तुला महत्व सगळं सांगितलंच आहे ना काल मी। आता नवरात्रात इतर कोणकोणती व्रत करतात आणि ती कशी कशी करतात याच्याबद्दल सांगते, ऐक। आजी, एक प्रश्न विचारू? हे सगळे व्रत आणि उपवास केल्यानंतर आपली इच्छा पटकन पूर्ण होते का हो? अगं ठमे, किती घाई तुला। नाही पण खरं सांगू, घाई तर मला पण आहे। तुझी मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होऊ दे। तुझी इच्छा तीच माझी इच्छा ना। तू राघवाच्या नावाने उखाणा घ्यायचा आणि मी तो माझ्या नातसुनेचा उखाणा म्हणून व्हायरल करायचा, हो की नाही? अहो, तुमच्यासाठी हे फक्त 5 मिनिटाचं काम आहे। हे बघा ना, हा अगं तो सांगतोय ना पण त्याला वेळ नाहीये म्हणून जा श्रुतीकडे। आजी 1 मिनिट, हे बघा, हा एक अगं सांगतोय ना तो त्याला वेळ नाहीये, जा तर श्रुतीकडे जा। राघवा, अश्विनीच्या वागण्याचाही अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न कर आणि हो, तिच्यापासून 4 हात दूरच राहा। कसं दूर राहू ग आजी? सतत सतत मागे 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 करत असते माझ्या। हे सांगते, छान कल्पना छान आहे तुझी। हळू केअरफुल। ओके मम्मा? यस। रमा, 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 मी तुझ्याशी बोलतोय। काय रे? मला सांग काय झालंय? आणि आता काही झालेलं नाही वगैरे असं म्हणू नकोस, कारण तू आज मी घरीच अभ्यास कर। पूजा वहिनी, तुम्हाला काय मदत हवी का? नाही, सध्या तरी नको, तुझा अभ्यास कर। गॉड प्लीज, आज सगळं काही छान होते। डॅड अंकल गुरुजींना कॉल करणार आहे, त्यांना भेटायला जाणार आहे। अंकल गुरुजींची जी काही मिसअंडरस्टँडिंग आहे, जो काही राग आहे, ते सगळं क्लिअर होते। प्लीज गॉड। हो नो, गिरीश आज त्या गुरुजींना फोन करणार आहे। रमा, मी आता माझा प्लॅन स्पॉइल होऊ देणार नाही। त्या गुरुजींचं मिसअंडरस्टँडिंग वाढवायलाच पाहिजे आणि आय डू इट। आणि तो राघव, तो रमासाठी अजिबात योग्य नाहीये। नो वे। त्याला मी तुझ्याच काय पण ह्या घराच्या आजूबाजूला फिरू देणार नाही। जस्ट सी। अरे जीजू, लावण्या, हे सगळं तू स्वतःशी बोलतेयस का मला सांगतेस? आय मीन, तू जर स्वतःशीच बोलत असशील ना तर काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण जर तू हे मला सांगत असशील ना तर त्याचा काहीही उपयोग नाही, एवढं लक्षात ठेव। अरे असं काय करतोयस तू? बिझनेस मध्ये तुझी एखादी डील रिजेक्ट झाली तर त्या ठिकाणी तू परत जात नाहीस, राईट? इथे काय?
हाच तर फरक आहे ना तुझ्या आणि माझ्या विचारांमधला, जो तुला कधीच कळणार नाही लावण्या. बिझनेस डील्स आणि पर्सनल रिलेशन्स या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, हे तुझ्या डोक्यात कधीही शिरणार नाहीये. एक लक्षात ठेव, गुरुजींकडे जाऊन त्यांचा गैरसमज दूर करण्याची जबाबदारी माझी आहे आणि मी ती सांभाळेन. तू यात खरंच पडू नकोस. मला वाटतं मी उद्याच गुरुजींकडे जाईन. हा, रमा दिसत. रमा, अरे देर शी कम्स. Oh wow, you're looking beautiful, my darling. तशी नेहमीच तू सुंदर दिसतेस म्हणा. बोलत काय बसले? पूर्वी त्यांच्या घरी जायला उशीर होईल ना? नाही माधव, तू यात मध्ये पडू नकोस. शालिनी, माधव म्हणतोय ते अगदी बरोबर आहे. आता सगळं सत्य समोर येतंय. ऐकतेस नाही? यांना काय हवंय ते, यांच्या मनात काय येते, त्यांना जावई नकोय. त्यांना त्यांच्या मालमत्तेचं रक्षण करण्यासाठी राखणदार हवा आहे. तुम्ही म्हणताय ना तसं माझ्या मनातही नव्हतं हो. आणि मी तुम्हाला खरंच सांगतो, तुम्ही जेव्हा अडचणीत होतात ना, तेव्हा तुम्हाला जी काही मदत माझ्याकडनं झाली असेल ना, त्यात माझा कसलाही वेगळा हेतू नव्हता. गुरुजी, खरं तर हे घर माझं आहे हे तुम्हाला कळू नये अशी रमाची इच्छा होती, कारण तिच्यासाठी तुमचा स्वाभिमान जास्त महत्वाचा होता. म्हणून इतके दिवसात मी यातलं काहीही बोललो नाही. मला एकदा खरं सांगा, आपली सगळ्यांची इतक्या वर्षांची ओळख असताना मी कधीतरी माझ्या श्रीमंतीचं प्रदर्शन रमा, रमा, अगं असं रडून कसं चालेल बरं? हे बघ, अशाने तुलाच त्रास होईल ना. पवित्रा आंटी, तूच म्हणाली होतीस ना डॅड आल्यावर सगळं काही सॉर्ट होईल म्हणून, पण इथे तर सगळं उलटच घडतंय. उलट ही सिच्युएशन अजून बिघडली आहे. आता माझं आणि राघवचं लग्न कसं होणार आहे? रमा, तू आधी शांत हो बरं. असा धीर सोडून कसं चालेल? अगं, हीच तर परीक्षेची वेळ आहे. तुला माहितीये, जगात सगळ्यात जास्त कशाची परीक्षा घेतली जाते? कशाची? प्रेमाची. प्रेमाला जितका जास्त विरोध होईल तितकं प्रेम घट्ट होत जातं. पवित्रा आंटी, माझं आणि राघवचं प्रेम अजून वाढतच जाणार आहे, कधीच कमी होणार नाहीये. बघ, म्हणजे तुझा तुझ्या प्रेमावर आणि मुख्य म्हणजे राघववर विश्वास आहे ना? आपल्या घरासाठी किती लकी आहेस हे आबांना कधी कळणार ग? राघव, त्यांना कळेल तेव्हा कळेल, पण आता हे घर माझ्यामुळे मिळालंय हे त्यांना कळायला नको. खरंय, ही बातमी मी आबांना दिली तर त्यांना वाटेल की मी तुझी मदत घेतली. पण मग आता काय करायचं? एक मिनिट. काय करतोस? हॅलो नारायणा. हा राघवा, अरे काही समजलं का? मी 4-5 ठिकाणी बघितलं, मला तर घर कुठे सापडतच नाही. अरे अरे ऐक ना, जरा ऐक ना, मी काय सांगतोय ते. घर मिळालंय नारायणा. काय? हो, मी आणि रमानी हे घर बघितलंय. घर अतिशय सुंदर आहे आणि भाडं सुद्धा आपल्याला परवडण्यासारखं आहे. फक्त नारायण, ही बातमी ना तू आबांना दे.
मी ही बातमी दिली तर त्यांना वाटेल की हे सगळं रमानी केलंय म्हणून. हो, आणि आबा तिथेही राहायला यायचे नाहीत, कळतंय मला. पण मला एक गोष्ट सांग, घर तुमच्या दोघांच्या मनासारखं आहे ना? हो, घर सुंदर आहे आणि रमाला सुद्धा खूप आवडलं. मग तर प्रश्नच मिटला. मी बाकी सगळं घेतो बघून.